इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरची सेवाभावी सुरुवात. बालाजी ग्रुप यांच्या सहकार्याने बाबावाडी अनाथ आश्रमाला आटा चक्कीसह विविध साहित्य भेट. पुनर्निवडीनंतर मधुबाला चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली सेवा कार्याचा श्रीगणेशा. इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या 2026-27 या वर्षासाठी अध्यक्षपदी सौ मधुबाला नरेंद्र चोरडिया यांची पुनर्निवड झाल्यानंतर नव्या कार्यकाळाची सुरुवात सेवाभावी उपक्रमाने करण्यात आली. इनरव्हील दिन, सनदी लेखापाल सीए दिन, राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि शेतकरी दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर यांनी बालाजी ग्रुप यांच्या सहकार्याने बाबावाडील येथील अनाथाश्रमात मुलांसाठी भोजन, शालेय साहित्य, खाऊ वाटप तसेच संस्थेच्या गरजेनुसार आटाचक्की भेट देण्यात आली. यावेळी अध्यक्ष सौ मधुबाला चोरडिया म्हणाल्या की माझ्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा समाजासाठी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठ्या महिला सेवा संघटनांपैकी एक असून सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, दिव्यांग कल्याण, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, महिला व बालकल्याण अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. अहमदनगरमध्ये गेल्या 30 वर्षांपासून क्लबचे सामाजिक कार्य अविरत सुरू असून आज सुमारे 70 ते 75 महिला सदस्य विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की कोणतेही सामाजिक कार्य एकट्याने पूर्ण होत नाही. त्यासाठी सर्व सदस्यांची एकजूट, दानशूर व्यक्तींचे सहकार्य आणि समाजाप्रती असलेली सेवाभावाची भावना आवश्यक असते. जिथे गरज आहे तिथे पोहोचून आवश्यक ती मदत करण्याचा इनरव्हील क्लबचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. क्लबच्या माजी अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे सहकार्य आणि नव्या सदस्यांचा उत्साह यामुळेच संस्था अधिक सक्षमपणे कार्यरत आहे. इनरव्हील क्लब ही केवळ महिला मंडळ किंवा बचत गट नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी अधिकृत महिला सेवा संस्था आहे. जगभरातील सुमारे 12.5 ते 13 लाख महिला या संघटनेशी जोडलेल्या आहेत. नमस्कार, मी सौ मधुबाला नरेंद्र चोरडिया, इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरची 26-27ची प्रेसिडेंट. यावर्षी माझी पुनश्च एक वेळ निवड झाली, त्याबद्दल मी इनरव्हील क्लबचे खूप खूप आभारी आहे आणि मला परत पुनश्च काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्या माझ्या इनरव्हील मैत्रिणींचे आभार मानते. इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला संघटना आहे. इथे सगळ्या महिला कार्यरत आहेत आणि ही एक सामाजिक बांधिलकीने बांधलेली ही संस्था आहे. ह्या संस्था अहमदनगरमध्ये गेले 33 वर्ष कार्य करते. याच्यात आम्ही जवळजवळ 70 ते 75 महिला कार्य करतो. ही पूर्ण संस्था सगळे दिव्यांग, शैक्षणिक, पर्यावरण, जलप्रदूषण ह्यापासून ह्या कार्यात आमची सर्व संस्था कार्य करते. हे कार्य करत असताना हे एकटं कुणी काही करू शकत नाही. हे कार्य करत असताना माझ्या सगळ्या इनरव्हील मैत्रिणींची साथ असते, परंतु जे दानदाता असतात त्यांची पण याच्यात मोठी साथ असते. आणि जिथे काही तळागाळात काही नसेल तिथे आम्ही इनरव्हील संस्था जाऊन पोहोचतो व तिथे जे काही गोष्टींची गरज असेल किंवा सेवा असेल ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आमच्या इनरव्हील क्लबच्या 5 प्रेसिडेंट जवळजवळ ह्या क्लबमध्ये नाही म्हटलं तरी आम्ही 25 प्रेसिडेंट अजूनही आहोत आणि एकजुटीने 33 वर्ष झाले कार्य करतोय. हे सगळ्यात विशेष गोष्ट आहे. आणि आत्ता जे काही नवीन मेंबर आमचे जुळलेत ते पण ह्याच्यात पूर्ण सहभागी होतात. त्याबद्दल मी इनरव्हील ही संस्था आपण ही काही एक महिला मंडळ नाही किंवा BC नाही आहे, ही एक ऑफिशियली संस्था आहे. तर त्यासाठी आमच्या सगळ्या ह्या ज्या काही महिला कार्य करतात त्या सगळ्या तन, मन आणि धन तिन्ही गोष्टीने त्याच्यात पूर्ण झोकतात आणि अशा पद्धतीने ही सर्व संस्था कार्य करते. ही जागतिक महिला जी संघटना आहे ह्याच्यात जवळजवळ 12.5-13 लाखहून अधिक महिला कार्य करता येते. तर अशा ह्या कार्यसंस्थेला आम्ही सगळं कार्य करतो. आज आम्ही इनरव्हीलचा 1 जुलै हा नवीन वर्षाचा कार्यकाल चालू होतो. ह्या कार्यकालात आम्ही इथे बाबावाडी जिथे मुलं आहेत पण त्यांना अनाथ मुलं आहेत, आश्रम आहे आणि इथे कांबळे मॅडम आणि आमच्या क्लब संस्थेच्या अलका अमरापूरकर ह्या एका संस्थेच्या संस्थापिका आहेत. तर ह्या संस्थेला आम्ही आज इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर तर्फे या संस्थेला जेवण, शालेय साहित्य, खाऊ वाटप
तसेच मुलांना आज आम्ही इथे जे दैनंदिन जीवनासाठी जी लागणारी वस्तू आहे गरजेची, ती आटा चक्की, म्हणजे बाहेर जाऊन दळावं. आज एवढ्या मुलांना 25-50 लोकांचं दळण करणं सोपं नाहीये. तर त्यांचं आम्ही जी गरज आहे ते बघून आम्ही त्यांना आज आटा चक्की इथं दिली आणि त्या संस्थेने आमची ही छोटीशी भेट स्वीकारली. त्याबद्दल इनरव्हील क्लबतर्फे मी त्या कांबळे मॅडम, त्यांचं संपूर्ण स्टाफ व मुलांचे आभार मानते आणि धन्यवाद. हे जेव्हा आम्ही प्रोजेक्ट करतो तर क्लब संस्था, इनरव्हील क्लब संस्थाच डोनेट करते असं नाही. अशा काही बरेच महिला मंडळ आहेत, काही संस्था आहेत, त्या पण याच्यात आम्हाला पूर्ण सहकार्य करतात आणि त्यांच्यातर्फे पण आम्हाला ते असं काहीतरी डोनेशन द्यायचं असेल तर त्यावेळेस पूर्ण मदत करतात. आता आटा चक्की देताना याच्यात बालाजी ग्रुप यांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे. आणि असेच काही भिशी मंडळ असतील, महिला मंडळ असतील, त्यांना आम्ही एकत्रित येऊन इनरव्हीलचं सगळं सांगतो की इनरव्हील काय कार्य करते. मग ते काही इनरव्हीलमध्ये सगळे जॉईंट होऊ शकत नाही, तर ते असं त्यांच्या पद्धतीने त्यांना काय वाटलं तर असं आम्हाला त्या प्रोजेक्टला मदत करतात. आणि अशी ही आमची संस्था तर चालू असते. तर मी एवढंच म्हणे, फूल कल हो तो आज जैसा, महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा और क्लब हो तो इनरव्हील जैसा. सच में इनरव्हील की वजह से हमें बहुत कुछ सीखने मिला है, बहुत कुछ सेवा करने मिलती है. तो हम इनरव्हील को बहुत बहुत धन्यवाद देते हैं. जो ग्रुप ने, बालाजी ग्रुप ने, इनरव्हील क्लब के हमारे सदस्यों ने, जिन्होंने भी हमें सहकार्य किया, उनका बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. बाबावाडी येथील आश्रमाच्या प्रमुख कांबळे मॅडम व संस्थापिका अलका अमरापूरकर यांच्या उपस्थितीत मुलांना भोजन, शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच आश्रमातील मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन आटा चक्की भेट देण्यात आली. या भेटीमुळे आश्रमातील मुलांच्या दैनंदिन कामात मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून इनरव्हील दिन, सनदी लेखापाल दिन, राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि शेतकरी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षा सौ मधुबाला नरेंद्र चोरडिया व सचिव सौ सुजाता कर्नावट यांच्या नेतृत्वाखाली सायली खानदेशे, जयश्री संचेती, सुनीता कर्नावट, प्रभा कर्नावट, वैशाली रायते, स्मिता लोढा, ज्योती बोरा, शैला गांधी, सुजाता गांधी, रुपाली शिंगवी, कांता चंगेडिया, मनीषा झिने तसेच आश्रमाच्या कांबळे मॅडम उपस्थित होत्या. सर्व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सेवा कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ मधुबाला नरेंद्र चोरडिया यांनी आश्रमाच्या कांबळे मॅडम, संस्थेचा कर्मचारी वर्ग, सर्व सदस्य आणि सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभार मानले. समाजातील गरजू, वंचित आणि गरजूंना आधार देणारे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. आज आमच्याकडे इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर यांचा ग्रुप गेले 40 वर्षापासून काम करत आहेत आणि आम्हाला दरवर्षी मदत करतायत. आणि ह्या वर्षी आता नवीन प्रेसिडेंट म्हणजे गेल्या वर्षी पण होते आणि ह्या वर्षी पण आहेत, त्याबद्दलही त्यांचं म्हणजे आज आम्ही अभिनंदन करतो. आणि आज ते ह्याच्यासाठी आलेले आहे, आमच्या मुलांकरिता रोजच्या जीवनाला आम्हाला दळण बाहेर घेऊन जावं लागतं, यावं लागतं, त्याच्यासाठी पण त्रास. रोज 1 किलोला 6 रुपये लागत आहेत. असं आम्हाला कितीतरी दळण लागतं महिन्याला. तो खर्च पण आमचं म्हणजे त्यांनी हे केलेला आहे, उचललेला आहे. आणि त्याकरिता आम्हाला त्यांनी पिठाची गिरणी दिलेली आहे. आज मुलांना पुरणपोळीचं जेवण, आंबे, शालेय साहित्य सर्व ते वाटप केलेलं आहे. त्याबद्दल आमचे संस्था चालक, सर्व कर्मचारी, मुलं यांच्यातर्फे मी आपल्या क्लबचे आभार मानते. एवढं बोलून